नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सुंदर अशी घागरा चोली बनवणार आहोत, तेही साडीपासून. पहा, इथे मी अस्तरचं कापड घेतलं आहे. कापड 4 फोल्ड करून घेतले आहे. लहान मुलीसाठी आपण इथे चोली तयार करणार आहोत. तिचा छातीचा घेर हा 34 इंच आहे. 34चा चौथा भाग 6 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असे 8 इंच मी रुंदी घेतली आहे. यानंतर उंची घ्यायची आहे. उंची आहे 12 इंच. त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करून 13 इंचवर खूण करून घ्यायची व कटिंग करून घ्यायची. यानंतर आडवा गळा 2.5 इंच, शोल्डर 3 इंच खूण करून उभा गळा व आर्मोल 5 इंच आणि पुढचा गळा 4 इंच आणि मागचा गळा 3 इंच घ्यायचा आहे व गोलाकार शेप देऊन घ्यायचा व तसे कटिंग करून घ्यायचे. मागचा पार्ट वेगळा करून पुढच्या गळ्याची कटिंग करून घ्यायची. अशा प्रकारे चोलीचे अस्तर आपले कटिंग करून रेडी झाले आहे. यानंतर लेहंग्याच्या अस्तरचे कटिंग करून घेऊ. यासाठी मी कापड तिरपे फोल्ड करून घेतले आहे. त्याच्यावरती आपल्याला चोलीचा कट केलेला पार्ट ठेवून खूण करून घ्यायची. पहा, चोलीचा पार्ट ठेवून अशा प्रकारे खूण करून घ्यायची. यानंतर कमरेपासून बॉटमपर्यंत जेवढी काही उंची आहे तेवढी त्या पॉईंटपासून खाली आपल्याला गोलाकार रेष देत ती उंची टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे उंची टाकून घेतली आहे. आता ही कटिंग करून घ्यायची. अशा प्रकारे बॉटमच्या लेहंग्याचे अस्तरचे कटिंग आपले पूर्ण झाले आहे. पहा, कटिंग आपले पूर्ण झाले आहे. यासाठी मी साडी घेतली आहे. पहा, साडीचं एका बाजूला वर्क आहे. त्याचा वापर आपण लेहंगा बनवण्यासाठी करणार आहोत आणि बाकीच्या पार्टचा उपयोग आपण ओढणी बनवण्यासाठी करणार आहोत. कमरेपासून बॉटमपर्यंत जेवढी उंची आहे 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला साडीची कटिंग करून घ्यायची आहे. जेवढे अस्तरची उंची घेतली होती त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून आपल्याला साडीची कटिंग करून घ्यायची आहे. पहा, अशा प्रकारे खूण करून साडीची कटिंग करून घ्यायची. मी इथे घेर जास्त येण्यासाठी पूर्ण साडीचा वर्क वापरले आहे. तुम्ही पण असं जास्त घेर येण्यासाठी जास्त वर्कचा वापर करा, म्हणजे घेर चांगला येतो. कटिंग केल्यानंतर पहा, लुक किती सुंदर दिसतोय. अशा प्रकारे आपल्याला अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत घागऱ्यावरती. मी इथे 4 इंच रुंदीची पट्टी कट केली आहे. याचा वापर आपण बाहीला चुन्या टाकण्यासाठी करणार आहोत. साडीच्या वरच्या भागाचा वापर आपण ओढणी बनवण्यासाठी करणार आहोत. पहा, इथे मी मधून बाही फोल्ड केली आहे व साडी मधून इथं कट करून घ्यायची. पहिल्यांदा आपल्याला उंची मोजायची. 50 इंच मी इथे उंची घेतली आहे. कट करून घ्यायचे आणि बाकीच्या पार्टला लेस अटॅच करून घ्यायची.
अशा प्रकारे लेस अटॅच करून घ्यायची. पहा आपली सुंदर वणणी बनवून तयार होते. घागरा बनवण्यासाठी इथे मी अस्तर घेतले आहे. याच्यावरती हे कापड टाकून छोट्या छोट्या प्लीट्स टाकून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. मला मी दाखवते कशा प्रकारे आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचे आहेत. पहा अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या प्लीट्स टाकून तयार करून घ्यायची आहे. दोन्हीही पार्टला मी छोट्या छोट्या प्लीट्स टाकून अशा प्रकारे लेहंगा तयार करून घेतला आहे. यानंतर हे दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून असे जोडून घ्यायचे. यानंतर कमरेच्या भागाला आपल्याला अशा प्रकारे पट्टी लावून घ्यायची आहे व त्याच्यामध्ये इलॅस्टिक इन्सर्ट करून घ्यायची आहे. चोलीचा पार्ट शिवण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे. पहा मी पार्ट स्टिच करून घेतला आहे. स्टिच केल्यानंतर हे दोन्ही पार्टचे शोल्डर जॉईन करायचे आणि बाही अटॅच करून घ्यायची. पहा बाहीला मी नॉर्मल असे प्लीट्स टाकून बाहीत बनवले आहे. त्याचप्रमाणे कमरेलाही छोटे छोटे प्लीट्स टाकून ओढणीच्या कापडाचे अशा प्रकारे फ्लीट्स तयार केले आहेत. तिचा लुक पहा किती सुंदर दिसतोय. अशा प्रकारे साध्या प्रकारे सुंदर अशी घागरा चोली आपली बनवून तयार झाली आहे.